अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है। उनको भी मालूम, ये उनको भी मालूम। अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है। जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है? अमित शाह हे, एकनाथ शिंदे, अजित पवारांचे नेते आहेत आणि त्यांचे नेते आता गुजरातमधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल। पूर्वी अजित पवारांचे नेते माननीय शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबई किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड। एकनाथ शिंदेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते, त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या भेटीगाठी होत्या। आता अमित शाह किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं। अजित पवार के बारामती से कोई नया विधायक होना चाहिए, परिवार तोड़ के मैंने गलती की, आपको लग रहा है कहीं एहसास हो रहा है कि गलती की? अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है। उनको भी मालूम, ये उनको भी मालूम। अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है। जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है? तर संदीप जोशीने आरोप केले तुमच्यावर दावा ठेवणार, छोटी बातमी आपल्या सामनामध्ये एकीकडे 115 कोटीची निधी आपल्या जमीन म्हणजे ती शक्ती बेल्टकॉमला दिली। कोणावर दावा ठोकणार? ते प्रकरण न्यायालयात आहे, ही न्यायालयाची बातमी, अभ्यास करा कायद्याचा। न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात। मोहिनी जबलपुरे नावाचे एक पिटिशनर आहेत, ते ह्या घोटाळा संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधाराने ती बातमी आहे ना। ठीक आहे ना, बघू ना। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।